दरम्यान विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर टीका केली आहे। भाजपनं निलेश राणेंना हाकलवून लावलं असेल असं विनायक राऊत म्हणाले। तर निलेश राणेंनी निर्णय घेतला असेल तर आमची संपूर्ण शिवसेनेची ताकद त्यांच्या पूर्णपणे पाठीशी उभी असेल असं उदय सामंत म्हणालेले आहेत। याचा अर्थ भाजपने त्यांच्या ढुंगणावर लात मारलीच आहे। त्यामुळे सगळ्या पक्षाचा प्रवास करणं हा नारायण राणेंसारख्या बेईमान आणि गद्दार माणसाचं ते धर्म होऊन बसलेलं आहे। पण कोणी तिथे उमेदवार कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक 1001% निवडून येणार म्हणजे येणार। निलेश राणेंना लोकसभेला 2दा आपटी खावी लागलेली आहे। आता पुन्हा एकदा आपटी खालेल्या आपल्या मुलाला तिसऱ्या वेळेला आपटायचा प्रयत्न नारायण राणे करत असेल तर त्यांना त्याच्यासाठी शुभेच्छा। मला असं वाटतं की निलेशजी हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत। लोकांमध्ये मिसळून काम करणारा कोकणातला एक युवा नेता आहे आणि त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांची आणि मला असं वाटतं की राणे साहेबांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही। विधानसभेला ते उभे राहणार आहेत एवढंच मला माहिती आहे। परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो त्यांचा एक सहकारी म्हणून मला मान्य राहील। निलेशजींनी असा जर निर्णय घेतला तर आमची पूर्ण ताकद महायुती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभी करू। परंतु हा निर्णय राणेसाहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी घ्यायचा आहे। निलेश राणेंच्या मागे शिवसेनेची ताकद उभी करण्याची जबाबदारी आमच्या कोकणातल्या सगळ्या शिवसैनिकांची आहे।